नमस्कार. आज आपण हॉटेलपेक्षाही भारी सोयाबीन चिली घरीच बनवणार आहोत. त्यासाठी 2 वाट्या इतकी सोयाबीन वडी घेतली आहे. आकाराने आपल्याला सोयाबीन वडी मोठी घ्यायची आहे. सोयाबीन वडीचं वजनी प्रमाण 200 ग्राम इतकं आहे. आता इकडे पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलं आहे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण जी सोयाबीन वडी घेतली आहे ती यामध्ये घालायची आहे. सोयाबीन वडी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. आता ही वडी मी या पाण्यामध्ये अशीच 7 ते 8 मिनिटं ठेवून देणार आहे, जेणेकरून आपली वडी छान आतपर्यंत भिजली जाईल. वडी घेताना आकाराने मोठीच घ्यायची आहे. तर इकडे पहा, आपली सोयाबीन वडी छान अशी फुलली गेली आहे. आता यामधलं आपल्याला गरम पाणी काढून टाकायचं आहे. तर एखाद्या चाळणीवरती ही वडी आपल्याला काढून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये आपल्याला लगेच थंड पाणी घालायचं आहे. थंड पाणी घातल्यामुळे याची कुकिंग प्रोसेस थांबते व वडी खूप जास्त भिजली जात नाही. तर आता आपल्या हाताला चटका देखील लागत नाही. तर आता यातलं पाणी आपल्याला शक्य होईल तितकं काढून टाकायचं आहे. जर का सोयाबीन वडीमध्ये पाणी जास्त राहिलं तर तळायला खूप जास्त वेळ लागतो व हवी तशी सोयाबीन वडी कुरकुरीत होत नाही. तर यामधलं मी सगळं पाणी काढून टाकणार आहे. तर इथे पहा, सगळं सोयाबीन वडीमधलं मी पाणी काढून टाकलं. आता यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे. तर इथं मी 5 चमचे इतका मैदा घातला आहे. आता तुम्हाला मी सोपं प्रमाण सांगते मैद्याचं. ज्या वाटीने आपण सोयाबीन वडी घेतली त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे. आता यानंतर यामध्ये मी 2.5 चमचे इतकं कॉर्नफ्लोअर घालणार आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे सोयाबीन वडी ज्यावेळी आपण तळतो त्यावेळी ती छान अशी कुरकुरीत होते. तर 2.5 चमचे इतकं कॉर्नफ्लोअर घातलं. यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे, ताजी घालायची आहे. यानंतर 1 चमचा यामध्ये आपल्याला डार्क सोया सॉस घालायचा आहे. यानंतर टोमॅटो केचप घालायचा आहे. तर इथं मी 3 चमचे इतका टोमॅटो केचप घातला आहे. जर का तुमच्याकडे रेड चिली सॉस असेल तर तो घातला तरीही चालेल. आता यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. इथं मी बेडगी मिरची पावडरचा वापर केला आहे. अर्धा चमचा आपल्याला काळी मिरी पूड घालायची आहे. तर ही मी घरीच तयार केली आहे. ताजी आपल्याला कुटून घ्यायची आहे. यानंतर हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. या सोयाबीन वडीला हे छान असं कोट करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, जर का यावेळी तुम्हाला वाटलं की यामध्ये मैद्याचं प्रमाण कमी आहे, याला व्यवस्थित कोटिंग आलं नाही, तर यामध्ये तुम्ही थोडासा मैदा अजून ॲड करू शकता. आता ही सोयाबीन वडी आपल्याला तळून घ्यायची आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला ही सोयाबीन वडी सोडायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व ही सोयाबीन वडी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तळताना सोयाबीन वडी तळून वरती येते व हलकी होते, त्यावेळी समजायचं आपली सोयाबीन वडी छान अशी कुरकुरीत तळली गेली आहे. यावरती याभोवती जे बुडबुडे असतात ते कमी होतात. त्यावेळी देखील समजतं की आपली सोयाबीन वडी छान अशी कुरकुरीत तळली गेली आहे. बारीक फ्लेमवरती ही सोयाबीन वडी तळायची नाही. जर का बारीक फ्लेमवरती तुम्ही तळली तर सोयाबीन वडी खूप जास्त तेल ओढते. तर आता इथे पहा, मी सगळ्या सोयाबीन वड्या अशाच तळून घेणार आहे. तळताना भज्यांप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचे आहे. सोडत असताना जर का एकमेकांना चिकटली तर ज्यावेळी तळत येते त्यावेळी त्या मोकळ्या होतात. तर इथे पहा, कुरकुरीत अशा आपल्या सोयाबीन वड्या तळून झाल्या आहेत. आता यासाठी आपल्याला सॉस करून घ्यायचा आहे. तर इथे मी कढईमध्ये 1 पळीभर तेल घेतलं आहे. आपली भाजीची पळी असते तितकं. यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे आहे. आलं लसूण पेस्ट छान आपल्याला परतवून घ्यायचे आहे, म्हणजे यामधला थोडासा कच्चेपणा आपल्याला कमी करायचा आहे. यानंतर 1 छोट्या आकाराचा कांदा चौकोनी कट करून यामध्ये घातला. यानंतर थोड्याशा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. यानंतर इथं मी 1 छोटी ढोबळी मिरची चौकोनी आकारात अशा पद्धतीनं कट करून घेतली आहे. आता हे परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व ह्या भाज्या आपल्याला खूप जास्त मऊसूत होईपर्यंत परतवायच्या नाहीत. अगदी जरा करकरीत राहील अशा पद्धतीनं परतवायच्या आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी घातली. यानंतर 3 चमचे मी टोमॅटो केचप घातला. 1 चमचा डार्क सोया सॉस घातला.
यानंतर 1 चमचा व्हिनेगर घातला आहे। आता हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर इथं गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे, खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, कारण आपले सॉस घातलेले करपतील। आता इथं मी 2 चमचे इतकं कॉर्नफ्लोअर घेतलं आहे, यामध्ये मी 3 ते 4 चमचे इतकं पाणी घातलं। याची आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे व ही तयार केलेली स्लरी आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता हे मला खूप जास्त घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये पाणी घातलं आहे। हे मी परत थोडंसं परतून घेतलं। आता परत मला हे थोडंसं घट्ट वाटलं, म्हणून मी यामध्ये परत 3 चमचे इतकं पाणी घातलं आहे। ज्यावेळी आपण सोयाबीन चिली बनवतो त्यावेळी ती खूप ड्राय होऊ नये यासाठी हा सॉस थोडासा मध्यम घट्ट स्वरूपाचा ठेवायचा आहे, खूप जास्त घट्टसर स्वरूपाचा ठेवायचा नाही। आता यामध्ये आपण तळून घेतलेली सोयाबीन वडी घालायची आहे व हे आपल्याला हाय फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनिटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पहा, तयार झाली आपली सोयाबीन चिली। अगदी हॉटेलपेक्षाही भारी लागते, चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट लागते। तळताना काळजी घ्यायची आहे, तळताना सोयाबीन वडी आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। सर्वात शेवटी यावरती आपल्याला कांद्याची पात घालायची आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा। चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आवडलेली रेसिपी नक्की ट्राय करून पहा। धन्यवाद।